नमस्कार, मी सुवर्णा माटेगावकर. म्युझिक अँड क्विझिन्स या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. ॲक्च्युली आपण महाराष्ट्रभर सगळीकडे खाद्यभ्रमंती करता फिरत असतो. नुसत्या भ्रमंती करताही फिरत असतो, पण खाद्यभ्रमंतीसाठी बरेच लोक फिरत असतात. या खाद्यभ्रमंतीसाठी फिरता फिरता तुम्हाला बऱ्याच गोष्टी अनुभवायला चाखायला मिळतात. जशी सोलापूरची शेंगदाणा चटणी आहे, तिची टेस्ट तुम्ही घेता सोलापूरला जाऊन. नाशिकला तिथला चिवडा प्रसिद्ध आहे, आता तो तुम्ही टेस्ट करता. त्याच्यानंतर पुण्याला मिसळ खाता, त्याच्यानंतर अख्खा मसूर खातो आपण सांगली साताऱ्याकडे, त्याच्यानंतर भडंग खातो सांगलीकडे, मुंबईला जर गेलो तर वडापाव खातो. असे अनेक पदार्थ आहेत. पण आमच्या विदर्भातला सगळ्यात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे तर्री पोहे. तर आता तर्री पोहे म्हणजे असं काय वेगळं असतं त्याच्यामध्ये, असं तुम्हाला प्रश्न पडेलच. पण तर्री पोहे हा खूप खास पदार्थ आहे तिथला, आणि जो मी असं अजिबात म्हणणार नाही की तो घरोघरी केला जातो. घरी करतातच तो, पण तो चौकात जाऊन खाण्यामध्ये जी मजा आहे तो घरी करण्यामध्ये मजा नाही. पण चौकात ज्या पद्धतीने तो केला जातो ती पद्धत मला माहिती आहे, कारण मी नागपूरची आहे आणि मी लहानपणापासून तो पदार्थ चाखलेला आहे. आणि आमच्या नागपुरात जर सकाळी मॉर्निंग वॉकला तुम्ही निघालात तर चौकात तुम्हाला तर्री पोह्यांचे स्टॉल दिसतील, आणि फिरणारी जी मंडळी असतात ती तर्री पोह्यांचा आस्वाद घेऊनच चालत चालत आपल्या घरी निघून जातात. आणि त्याचे किस्से एकमेकांना सांगण्यामध्ये त्यांचा अख्खा दिवस जातो की आज मी इथल्या स्टॉलवरचा तर्री पोहे खाऊन बघितले, तिथल्या स्टॉलवरचा अनुभव घेतला, असं ते सांगतात. तर असे हे तर्री पोहे. तुम्हाला उत्सुकता असेलच की असं काय वेगळं याच्यामध्ये आहे, तर त्याची तर्री ही वेगळ्या पद्धतीने केली जाते. तर ती तर्री आणि पोहे आपले नॉर्मल जसे आपण कांदे पोहे करतो तसेच पोहे असतात. तर हे तर्री पोहे कसे केले जातात त्याच्यासाठीचं साहित्य आपण तिथेच बघूया, गॅसजवळ जाऊया, तिथेच सगळं मी तुम्हाला दाखवते. चला. नॉर्मली जसे पोहे करतात तसेच आपण हे करून घ्यायचे आहेत. आधी मी पोह्यांची रेसिपी दाखवते आणि मग आपण त्या तर्रीसाठी काय साहित्य लागतं ते बघूया आणि मग त्याची रेसिपी बघूया. तर पोह्यांच्या रेसिपीसाठी हे साहित्य मी आधी इथे करून ठेवलेलं आहे. हे भिजवलेले पोहे आहेत 2 वाट्या. हे मी मोकळे करून छान भिजवून घेतलेले. हा तिखट मिठाचा डबा लागेल आपल्याला. बटारचे दाणे, बारीक चिरलेला कांदा आहे, मिरच्या आहेत 3 छोट्या मिरच्या चिरून घेतल्या आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लिंबू लागेलच पोह्यांसाठी, आणि कढीलिंबाची पानं आहे, साखर आणि मीठ. आता आपण ह्याच्यामध्ये तेल पण लागेल आपल्याला. तर आपण आता पोहे करून घेऊ. आता मी गॅस लावते. स्टीलची कढई घेतली आपण, त्याच्यात तेल घालूया. तेल जरा तापू दे. तापलं की मग आपण फोडणी करूया. नागपूरला जेव्हा पोहे करायची वेळ येते तेव्हा बटाटे पोहे पण करतात, त्याच्यामध्ये पोपटीचे दाणे घालून पण पोहे करतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे पोहे तिथे खूप चवीने खाल्ले जातात. त्याच्यातले हे पोहे अतिशय साधे पोहे आहेत, कारण याच्यावर जी तर्री असते ती याचा मेन क्लायमॅक्स असते. ती खूप खास असते, त्याच्यामुळे तिची रेसिपी महत्त्वाची आहे. तर हे पोहे साधे आहेत अगदी. आपण बघूया आता हे तापलं आहे का नाही, अजून तापायचं आहे, थोडं तापू दे. तर आपलं तेल तापलेलं आहे. आपण फोडणी करून घेऊया. मोहरी घातली, थोडं जिरं घालते, त्यानंतर ही मिरची घालते, थोडा कांदा, आणि हे मटारचे दाणे. थोडी हळद घालते याच्यात.
ह्याच्यातच थोडं हिंग घातलंय. आत्ता मी याच्यावर झाकण नाही ठेवत आहे, पोहे घातल्यावरच झाकण ठेवूया आता. थोडे हाताने मोकळे करत करत घालायचे. आणि जर ते खूप कोरडे वाटले तर आपण पाण्याचा एक शिपका देऊ शकतो त्याच्यावर. आता आपण याच्यावरच साखर आणि मीठ घालूया. मीठ घालते. आता मी हे ढवळून घेते छान. वा, छान रंग आलाय बघा पोह्यांना. आता याच्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहे. मी हातानेच पिळून घालते आता त्याच्यात. आजची रेसिपी मी तुम्हाला जशी आपण स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना आपली आई आजी जशी करते तशीच दाखवणार आहे, कारण ती रेसिपीच तशी आहे. आता आपण लिंबू टाकल्यावर छान ढवळून घेऊया आणि एक छान दणदणीत वाफ काढायची आता आपल्याला, की आपले कांदे पोहे तयार. किती सुंदर रंग आला बघा. कांदे पोहे करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जास्त हळद घातल्यावर तो रंग येतो, हा अतिशय चुकीचा समज आहे. हळद अगदी थोडी घालायची म्हणजे तो रंग असा येतो. चला आता एक वाफ काढून घेऊया आपण आता पोहे करून बाजूला ठेवलेले आहेत. आता तर्रीचं साहित्य मी तुम्हाला दाखवते. त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे हा देशी चणा, म्हणजे ह्याला लाल चणा असंही म्हणतात. आणि हा मी आदल्या दिवशी भिजत घातला होता काल, आणि हा शिजवून घेतला आहे. 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या, अशा शिजवून घ्यायचे चणे. तिखट मिठाचा पाळ आहे, हिंग लागणार आहे आपल्याला, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, कांदा आणि कोथिंबीर मी गार्निशिंग करता ही ठेवली आहे. तेल लागणार आहे आपल्याला. तर्रीला थोडं जास्ती तेल लागतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. तशाच पद्धतीने ती होते म्हणून तेल लागणार. मीठ लागेल. चा जो मसाला आहे त्याचं हे मेन महत्त्वाचं साहित्य आहे. त्याच्यामध्ये कोरडा मसाला जो आहे तो तेजपान लागतं आपल्याला. त्याच्यानंतर लवंगा, एक 7-8 लवंगा, 1 बडी इलायची, त्याच्यानंतर मिरीचे दाणे, एक 10-12 मिरीचे दाणे, कोरडं खोबरं लागणार आहे आपल्याला, ते घेतलं आहे. लसणीच्या एक 8 ते 9 पाकळ्या, त्याच्यानंतर आलं आहे, थोडंसं आहे आलं, आणि 2 मिरच्यांचे तुकडे आहेत. लिंबू लागणार आहे, चिरलेला कांदा, हा मीडियम आकाराचा कांदा आहे, मीडियम आकाराचा टोमॅटो आहे चिरलेला, आणि तेल लागणार आहे. हे तेलावरच भाजलं जातं. तर आता आपण कृतीकडे जाऊया. आपण आधी कोरडे मसाले तेलावर थोडे फ्राय करून घ्यायचे. ते मी घेते. बडी विलायची, लवंगा आणि मिरी एवढं मी घेतलं आहे. हे आपण आता याच्यातनं थोडंसं घालूया आणि 1 चमचाभर तेल घालते मी. थोडंसं भाजून घ्यायचं. हे भाजून झालेलं मी काढून ठेवते. आता आपल्याला आलं, लसूण, हिरवी मिरची आणि खोबरं हे भाजून घ्यायचं. याच्यातही थोडंसं तेल घालते मी. हे भाजून घेते. एक भाजल्याचा एक छान सुगंध येतोय. अजून थोडं तेल घालते. तेलावर भाजल्यामुळे याला एक वेगळ्या प्रकारचा स्वाद येतो, तो आपल्याला अपेक्षित आहे तर्रीमध्ये, म्हणून मी तेल थोडं वाढवलं. या गोष्टी अंदाजानेच करायच्या असतात.
परफेक्ट प्रमाण असं कुठल्याच गृहिणीला या गोष्टींचं सांगता येणार नाही, कारण प्रत्येकाला आवडणारी चव ही वेगवेगळी असते. झालं, आता हे मी काढून घेते याच्यात. त्याचप्रमाणे आपल्याला टोमॅटो आणि कांदाही तेलावर भाजून घ्यायचा आहे. आधी मी टोमॅटो घालते आणि कांदा. थोडं तेल घालते. हे भाजून घ्यायचं. गॅस थोडा मोठा केला. अर्थात ग्रेव्ही करताना आपल्याला पुन्हा ह्याची ग्रेव्ही झाल्यानंतर भाजावंच लागणार आहे तेलावर, पण आत्ता आपल्याला एक छान स्वादासाठी मिळून येण्यासाठी हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. छान असा अजून थोडा वेळ, एक 5 मिनटं तरी हा भाजायचा आहे आपल्याला कांदा. असा रंग आता कांद्याचा बदलायला लागला आहे, गुलाबी सर झालेला आहे. आता तो थोडा लालसर व्हायला लागला आहे, तुम्ही बघू शकता. थोडा लालसर होतोय कांदा. आता हा कांदा थोडा थोडा लालसर व्हायला लागल्यावर मी गॅस बंद करते. आता हा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे, आणि हा मसाला जो आपण करून घेतला, हे दोन्ही आपल्याला वेगवेगळे मिक्सरमधनं काढायचे आहेत. आणि मग आपल्याला तर्रीची रेसिपी तुम्हाला सांगते की ते कशी फोडणीला घालायची. आता आपण तर्रीची मेन रेसिपी बघूया. त्याच्यामध्ये आता मी आधी गॅस लावून घेते कढईखाली. त्याच्यामध्ये तेल जरा जास्ती लागतं, अजिबात कचरायचं नाही टाकायला. किती तेल आहे असं म्हणायचं नाही, कारण की तर्रीला तेल जास्तीच लागतं. ती किती खायची आहे तुम्ही ठरवू शकता, पण त्याशिवाय तो कट त्याच्यावर येत नाही, म्हणून तर्रीला तेल मी जास्ती घातलेलं आहे. तरी मी हे कमीच घातलं आहे, ॲक्च्युली याच्यापेक्षा जास्ती असतं नेहमी, पण मी आज कमी घातलं आहे. आता हे तापलं की आपण याच्यात फोडणी घालूया. कोरडा मसाला आणि कांदा आणि टोमॅटोचा मसाला, म्हणजे आलं लसूण हिरवी मिरची आणि खोबरं आणि खडा मसाला असा हा याच्यात आहे, आणि कांदा आणि टोमॅटो याच्यात आहे. बघूया, आपलं तेल तापलं असेल तर फोडणी करूया. तापलेलं आहे तेल. मोहरी टाकली, थोडंसं जिरं टाकलं. त्याच्यानंतर आपल्याला हा कांदा आणि टोमॅटोवाला मसाला याच्यात घालायचा आहे. हळूच घालायचा, कारण नाही तर हा हातावर तेल उडण्याची शक्यता असते. मी घातला आहे. आता हा छान फ्राय करून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपल्याला. हे बघा, तेल कसं कितपत बाहेरनं दिसतंय तुम्हाला. नेहमीसारखी ग्रेव्ही नाही आहे ही, तर्रीची ग्रेव्ही आहे, त्याच्यामुळे तेल जास्ती दिसतंय, नाहीतर तो कट बाहेरून येणार नाही आपल्याला. तर हे छान, आपण ऑलरेडी हा कांदा आणि टोमॅटो भाजून घेतला आहे, त्याच्यामुळे त्याचा रंग ऑलरेडी गुलाबी लालसर असा थोडा दिसतोय. हा अजून थोडासा आपल्याला तेलावर भाजायचा आहे. बाजूनी तेल सुटायला ऑलरेडी लागलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हळद आणि तिखट घालायचं. हळद थोडी घातली, तिखट थोडं जास्ती घालायचं आहे, कारण त्याच्याशिवाय आपल्याला त्या कट येणार नाही त्याला.
रंग बघून अजून थोडं घालू शकतो, कारण हे जे तिखट माझ्याकडे आहे हे चवीला जास्ती तिखट नाही, याचा रंग जास्ती लाल आहे. रंग किती छान आलाय बघा आता ग्रेव्ही. आता हा कोरडा मसाला मी घालते याच्यामध्ये. खडे मसाले, आलं लसूण हिरवी मिरची असं याच्यामध्ये होतं. हे सगळं घातलंय. हे सगळं छान ढवळून घ्यायचं. आता याच्यामध्ये मी तेजपत्ता घालते. खूप जण फोडणीमध्ये घालतात पण तो असा जळल्यासारखं ते तेजपान दिसतं, ते मला आवडत नाही. त्याच्यामुळे मी माझी पद्धत वेगळी आहे. मी साधारण मसाला भाजत आला की मग त्याच्यात तेजपान घालते, म्हणजे तो त्याच्यात नीट ते तेजपान भाजला जातं आणि त्याची चव पण छान लागते. ते बघा आता मेन हेच आहे की आपल्याला हे ढवळत राहायचं आहे. आता मी याच्यामध्ये धने पावडर 1 चमचा आणि जिरे पावडर अर्धा चमचा ती पण घातलेली आहे. रंग किती छान आला बघा. आता याला हळूहळू साईडनी तेल सुटायला लागेल. ॲक्च्युली नागपूरला जे करतात भरपूर तेल साईडनी दिसतं, पण आपण आता हेल्थ कॉन्शियस झालेलो असल्यामुळे आपण एवढं तेल वापरत नाही, म्हणून मी थोडं बेतानीच घातलं आहे, कारण तर्रीला तेल जास्ती लागतंच. पण मी इथल्या स्टाईलप्रमाणे ती तर्री करते आहे, नाहीतर मी अजून भरपूर तेल घातलं असतं त्याच्यामध्ये. हे मी फुल गॅसवरच हे सगळं भाजते आहे. आता मी गॅस थोडा कमी करते आणि हे भाजते, थोडा वेळ अजून भाजते. आता मी गरम पाणी करून आणते तिकडून. आता आपली ही पूर्ण ग्रेव्ही भाजून झाली. हा मसाला ग्रेव्हीचा छान भाजून झाला. याचा रंग बघा किती छान आला आहे आणि त्याला आजूबाजूनी तेल पण छान सुटलेलं आहे. आता आपल्याला याच्यात थोडंसं हिंग घालायचं आहे. 2-3 चिमूट हिंग घातलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये हे जे देशी चणे आहेत हे घालायचे. मीठ घालते. आता गॅस थोडासा मोठा करते. थोडं लिंबू पिळून लिंबू घातल्यानंतर आता पुन्हा त्याला पाणी छान तेल सुटायला लागलंय. आता शेवटची पायरी म्हणजे याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आपल्याला. हे भरपूर घातलंय मी पाणी, म्हणजे त्याला तो कट असा छान वरती येतो. आणि गरम पाणीच घालायचं असतं कुठल्याही पदार्थात. तेव्हा पाणी घालायची वेळ येते. शिजलेला गरम पदार्थ असेल तर त्याच्यात गरम पाणीच घालायचं असतं. आता हे छान उकळायला लागलंय. थोडी कोथिंबीर घालते याच्यामध्ये. असं छान दिसतंय बघा, त्याचा कट वरती यायला लागलाय. आता याच्यामध्ये एक स्पेशल पदार्थ घालणार आहे मी, जो झटपट प्रत्येकाच्या घरामध्ये घालण्यासाठी असतो. तो घातल्यामुळे या कटाची जी ग्रेव्ही आहे किंवा तर्री आहे त्याची चव एनहान्सच होणार. तो पदार्थ म्हणजे बिर्याणी मसाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मी याच्यात थोडासा बिर्याणी मसाला घरचा किंवा तुम्ही बाजारातून आणलेला असतो तो थोडासा घालते मी. त्याने याची चव खूप सुंदर आणखीन एनहान्स होऊन येते. आता आपली तर्री तयार आहे. ही थोडीशी उकळली की तिचा कट असा वरती येईल. तुम्ही वाटलं तर त्याच्यात पाणी पण वाढवू शकता. मी थोडंसं पाणी वाढवते कारण ती आळून येते ना, त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यात पाणी वाढवावं लागतं कधी. आता ही छान उकळू द्यायची 1-2-3 मिनटं, म्हणजे आपली तर्री आणि पोहे, हे आपण इथे पोहे करूनच ठेवलेले आहे, हे तयार आहे. आता आपण हे उकळलं की सर्व करायला घेऊ. आता मी तर्री पोहे कसे सर्व करतात ते सांगते.
हे आपले पोहे झालेले आहेत, छान गरमागरम. ते असे प्लेटमध्ये घ्यायचे. त्याच्यावर ही तर्री घालायची आणि कांदा आणि कोथिंबीर घालायची आजूबाजूने. हे टेस्ट करून बघते. खूप गरम आहे. परफेक्ट टेस्ट झाली. जशी नागपूरला स्टॉल्सवर असते तशीच टेस्ट आहे, फक्त हे थोडे कमी तिखट आहेत, कारण आपण आपल्या टेस्टप्रमाणे ते करून घेतलेले. अप्रतिम, खूप मजा येते. तुम्ही हे करून बघा, नक्की करून बघा, त्याचा आस्वाद घ्या आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुमचा अनुभव कसा होता आणि तुम्हाला कसे आवडले का हे पोहे. आणि जर तुम्हाला माझी ही डिश आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.